जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे 2 जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र वीर जवान विक्रम बालकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आलं. या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर आज गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात आणि साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आलं. शहीद विक्रम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर गोंडोली येथे झालं होतं, तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोकरूड येथील यशवंत महाविद्यालयातून पूर्ण केलं होतं. देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि अहिल्यानगर येथे आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 2018 राजस्थानमधील सुरतगड येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली, तर दुसरी नियुक्ती जम्मू काश्मीरमधील अखनूर येथे झाली होती. सध्या ते जम्मू काश्मीरमधील उरी येथे 8 RR राष्ट्रीय रायफल मध्ये देशसेवा बजावत होते. शहीद जवान विक्रम चव्हाण यांचे पार्थिव मूळ गावी गोंडोली येथे आणण्यात आल्यानंतर वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूरमधून तालुक्यात जाताना आणि गावात असंख्य लोकांनी त्यांच्या योगदानाला अभिवादन करत पुष्पवृष्टी केली. पार्थिव काही काळ घरी ठेवण्यात आलं. त्यानंतर वारणा नदीच्या तीरावर लष्कराच्या आणि पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून या वीर सुपुत्राला अंतिम सलामी दिली आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं.